दर्शक हो नमस्कार, शुभ सकाळ। आज 6 जुलै रोजी आपण सकाळी 6 वाजताची उजनी अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। दर्शको, पाठीमागच्या 2 ते 3 दिवसापासून मान्सून अनेक ठिकाणी सक्रिय झाल्यामुळं तसे उजनीच्या धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस झाल्यानं महत्त्वाची असणारी जी दौंडची आवक आहे ती दौंडची आवक काहीशी वाढलेली आपल्याला 2 दिवसांमध्ये दिसून येते। 4 जुलै आणि 5 जुलै रोजीसुद्धा चांगल्या पद्धतीनं दौंडची आवक वाढली होती। काल पाहिलं आपण 4 जुलै रोजी जी दौंडची आवक होती ती दौंडची आवक ही तब्बल 5410 क्युसेक्स होती आणि आज 6 जुलै रोजी सकाळी 6 वाजता जर आपण पाहिली तर दौंडची जी आवक आहे ती दौंडची आवक 3031 क्युसेक्स इतकी होती। त्यामुळं टक्केवारीमध्ये जर उजनी धरणाचा पाणीसाठा पाहायचा गेला तर आज 6 जुलै सकाळी 6 वाजता उजनी धरण हे टक्केवारीमध्ये -39.34% इतकी धरणाची आजची पाणी पातळी आहे। पाठीमागच्या 2 दिवसांमध्ये धरण जवळपास 1% वधारला आपल्याला दिसून येते। जर 4 जुलै रोजी जी आपण अपडेट पाहिली तर त्या दिवशी उजनी धरण हे -40.44% इतके होतं आणि आज सकाळी ते 39.34% इतकं झालेलं आहे। म्हणजे 2 दिवसामध्ये उजनी धरणामध्ये बऱ्यापैकी दौंडची आवक आहे, ही दौंडची आवक वाढलेली आहे। त्यामुळे 1% उजनी धरण हे वाढलेलं दिसून येते। अनेक ठिकाणी मान्सून आणखीन सक्रिय होतोय, पावसाचा अंदाज या ठिकाणी वर्तवले घेत आहेत। त्यामुळे जर उजनीच्या धरण पाणलोट क्षेत्रामध्ये व घाटमाथ्यावरती जर पाऊस सातत्यानं सुरू राहिला तर दौंडची आवक ही वाढणार आहे। उजनीच्या वरची जे काही धरणं आहेत ते धरणसुद्धा बऱ्यापैकी या ठिकाणी भरलेत। साताराला चांगल्या पद्धतीनं पाऊस झाला आहे। त्यामुळं भविष्यामध्ये किंवा पुढच्या काही दिवसांमध्ये सुद्धा उजनी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये त्याचा परिणाम होऊ शकतो पावसाचा आणि परिणामी उजनी धरणाची जी आवक आहे दौंडमधून येणारी ती आवक वाढणार आहे आणि उजनी धरण वाढण्यास निश्चितपणानं सुरुवात होणार आहे की ज्याचा फायदा हा सोलापूर जिल्ह्यासह पुणे आणि नगर जिल्ह्याला होणार आहे। उजनी धरणाचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।